छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कायदा राखणारे पोलीस कर्मचारी आणि त्याचाच निर्गुण खून करून मृतदेह घराशेजारी पुरल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे उघडकीस आला आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले 48 वर्षीय नानासाहेब रामजी दिवेकर यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे केवळ कुटुंब नाही तर संपूर्ण पोलीस दल आणि संभाजीनगर जिल्हाच हादरून गेला आहे. नानासाहेब देवेकर हे कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. ते छत्रपती संभाजीनगर बळेगाव येथून रोज देवगाव रंगारी येथे ये जा करत असत. 1 जानेवारीपर्यंत नियमित सेवेत होते. त्यानंतर ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी मूळ गावी बळेगाव येथे आले. 2 जानेवारी रोजी सकाळपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. फोन लागत नव्हता, कुठलीही माहिती मिळत नव्हती. 2 दिवस वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलाच्या मनात शंकेची पाल सुकली. मुलाने थेट गावच्या सरपंचाशी संपर्क साधला. सरपंचांनी गावात चौकशी केली. नातेवाईकांकडे विचारणी केली असता नानासाहेब देवेकर 2 जानेवारीला गावी आले होते एवढीच माहिती मिळाली. पण त्यानंतर ते कुठे गेले याबाबत कुणाकडे ठोस उत्तर नव्हते. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात येताच मुलाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सिरूर पोलिसांनी रविवारी दुपारी बळेगाव येथील घराची झडती घेतली. झडती दरम्यान पलंगाखाली नानासाहेबांचा मोबाईल सापडला आणि त्याच वेळी घराशेजारी पडीक जागेत ताजी माती उकरलेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे संशय अधिक गडद झाला. पंचांच्या उपस्थितीत तेथे खोदकाम करण्यात आले आणि सायंकाळी 6:30च्या सुमारास जे दृश्य समोर आलं ते पाहून उपस्थितांचं काळीच हादरून गेले. त्या ठिकाणाहून नानासाहेब देवेकर यांचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत खुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिसरात मोठा पोलीस बंद लावण्यात आला होता. नातेवाईकांच्या जबाबात तफावत आढळून आल्याने मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या नात्यातील 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून कौटुंबिक वादातून झाला की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे त्याचा तपास सध्या सुरू आहे. नानासाहेब देवेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रविवारी रात्री 9:30च्या सुमारास अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा राखणारा पोलीस कर्मचारी स्वतः तशा क्रूर हत्येचा बळी ठरतो ही केवळ धक्कादायक नाही तर समाजासाठी गंभीर इशाराही आहे. सत्य काय आहे, आरोपी कोण आहे आणि हा खून का करण्यात आला आहे हे येत्या तपासातून स्पष्ट होईल. तोपर्यंत संभाजीनगर जिल्ह्यात भीती, संताप आणि अनेक अनुत्तरित प्रश्न कायम आहेत.